काय झालं? काय नेमकं झालंय? काय प्रशासनाने काय कारवाई तुमच्याबरोबर पोलीस तुमच्या गाडीत फिरतायत, नेमकं काय झालंय? आम्हाला सकाळपासून आज आम्ही परवा दिवशी गद्दार खासदाराचा त्या ठिकाणी त्याची गाडावरून दिंड काढून पुतळा त्याचा आम्ही दहन केलेला होता. तर आम्हाला सकाळी फोन आला का म्हणे तुम्ही पोलीस स्टेशनला या, तुम्हाला साहेबांनी बोलवलेलं आहे. तर आम्ही सकाळी 10 वाजता पोलीस स्टेशनला गेलो. तिथं गेल्यानंतर त्यांनी आम्हाला सांगितलं का तुम्हाला आता इथंच बसावं लागेल. कारण मग आम्ही त्यांना कारण विचारलं तर त्यांनी सांगितलं का त्यांनी कारण सांगितलं तर तुम्हाला इथं खासदार जो गद्दार आहे तो आता मतदारसंघामध्ये येणार आहे आणि त्याच्यामुळं तुम्हाला आम्ही इथं बसून ठेवलेलं आहे. तुमच्यासोबत आता किती पोलीस आहेत? प्रशासनाच्या भूमिकेचं तू कसं बघता? प्रशासनाच्या भूमिका याला आम्ही दडपशाही म्हणू, याला दडपशाही. कारण की आता आपला जो भारत देश आहे किंवा महाराष्ट्र आहे हे डायरेक्ट हुकुमशाहीच्या दिशेने चाललेलं आहे. आम्ही आमचा जो रोष आहे तो रोष आम्ही त्या ठिकाणी जो रोष होता आम्ही तो रोष काढला होता. पण यांनी काय केलं, यांनी आम्हाला फक्त इथं दाबून ठेवलेलं आहे. सकाळपासून आमच्यासोबत पोलिस दिलेले आहे, आम्हाला कुठं जाऊ देत नाही. आज आमची मीटिंग होती. सन्माननीय उद्धव साहेब 29 तारखेला मतदारसंघामध्ये येऊ राहिले, त्याचं सगळं नियोजन आमच्याकडे असताना आम्हाला इथं येणं गरजेचं होतं. तर त्यांनी आमच्यासोबत पोलिस दिले, नजरकेमध्ये ठेवलं आहे का आम्ही कुठं जावं नाही, काही करावं नाही. पण आम्ही काही इतके आम्ही कच्चे शिवसैनिक नव्हे, आम्ही उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत. आम्ही तुडवल्याशिवाय, भाऊसाहेब त्या गद्दाराला तुडवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आज नाही, उद्या नाही, परवा नाही, पण कधी ना कधी आम्ही त्याला तुडवणार म्हणजे तुडवणारच. किती पोलीस तुमच्या सोबत आहे आता सध्या? आणि तुमच्या दैनंदिन जीवनावर काय परिणाम होतोय? आता दैनंदिन जीवनावरती आमचा परिणाम झालेलाच आहे ना. हा आता आमच्यासोबत पोलिस फिरताय म्हणजे आम्ही का गुंड आहे का? गुंड आहे आम्ही? आजपर्यंत आम्ही इतक्या वर्षापासून समाजसेवा करतोय, राजकारण करतोय. आजपर्यंत एक गुन्हा आमच्यावरती नाही आहे. राजकीय असतील पण तरी सुद्धा आम्हाला ते चोऱ्या चपाट्यासारखे आम्हाला ते आमच्यासोबत आज पोलिस फिरतोय. कोपरगावचे काय काय नावं आहेत? कोण कोण तुम्ही पदाधिकारी आहात तुमच्याबरोबर पोलीस आहेत? मी गगन आडा आहे. मी शिवसेनेचा शहर प्रमुख आहे कोपरगाव शहराचा. आणि माझ्यासोबत शिवसेनेचे नेते, माझे जिल्हा प्रमुख बाळासाहेब जाधव हे देखील आमच्यासोबत आहेत. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.